तुमच्या घरामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून वाद होत असतील, घरामधील एकमेकांसोबत पटत नसेल, घरामध्ये अशांतता असेल, घरामध्ये कोणत्याच व्यक्तीला कोणत्याच कामामध्ये यश नसेल, घरामध्ये सतत वादविवाद असतील आणि तुमच्या घरामध्ये बघा, ज्या पण व्यक्ती बाहेर काम करत आहेत, जॉब करत आहेत, त्या ठिकाणी सुद्धा त्यांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा हा त्रास सतत होत आहे. घरामध्ये कमावून आणलेला पैसासुद्धा घरामध्ये पुरवठ येत नाही बघा. अनेक वेळेला आपल्याला घरामधल्याच अनेक व्यक्तींचा त्रास होत असतो. तर ह्या सर्वांवरती तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला एक पिवळ्या मोहरीचा प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय आपण आपल्या घरामध्ये करायचा आहे. पिवळी मोहरी ही आपल्या तांत्रिक क्रियेमध्ये खूप महत्त्वाची मानली गेली आहे बघा. आता पिवळ्या मोहरीचा तांत्रिक उपाय करणं म्हणजे काय, तर आपल्याला कोणाचं वाईट करायचं नाही, तर आपल्या घरामध्ये जे असणारं वास्तुदोष, जे असणारी नकारात्मकता, घरामध्ये सतत होणारा वाद किंवा एखाद्या व्यक्तीचा त्रास होत असेल, तर ह्यावरती आपल्याला हा उपाय घरामध्ये एक साधा करायचा आहे बघा. हा उपाय जरी साधा असेल ना, तर त्याचा अनुभव मात्र खूप आणि खूप प्रभावी आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या स्वामी महाराजांच्या केंद्रात सुद्धा पिवळ्या मोहरीचं विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. पिवळ्या मोहरीचे आपण कोणते तांत्रिक उपाय आपल्या घरामध्ये करू शकतो की ज्यामुळं आपण ह्या समस्येतून आपल्याला मुक्ती मिळेल, आपण ह्या समस्येतून अडचणीतून बाहेर पडू. तर ह्या विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयचे चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे बघा, हा उपाय तुम्हाला पिवळ्या मोहरीचाच करायचा आहे. काळी मोहरी जी आपण घरामध्ये वापरतो आपल्या किचनमध्ये, ती मोहरी तुम्हाला घ्यायची नाही. पिवळी मोहरीच आपल्याला घ्यायची आहे, कारण पिवळी मोहरी ही विशेष मानली गेली उपाय करण्यासाठी. आता ही पिवळी मोहरी तुम्हाला कोणत्याही धार्मिक ठिकाणी सहज मिळून जाईल किंवा आपल्या स्वामींचं केंद्र आहे बघा, तिथं स्टॉलवरती सुद्धा तुम्हाला पिवळी मोहरी ही मिळून जाईल. तिथून तुम्हाला ही पिवळी मोहरी घरी घेऊन यायची आहे बघा. आता आपल्या घरामध्ये तुम्हाला जर हा उपाय करायचा असेल, तर आपल्या घरामध्ये अशांतता वाटते, घरामध्ये वादविवाद होतो, घरामध्ये बघा एकमेकांसोबत थोडंही पटत नाही, खूप मोठमोठ्या प्रमाणात घरामध्ये वाद होत असतात. कधी कधी आपल्याला सुद्धा असं वाटतं की आपल्या घरामध्ये बघा एकमेकांसोबत इतकं प्रेम होतं किंवा एकमेकांसोबत आपण एवढं चांगलं वागत असतानाच आपल्या घरामध्ये अचानक अशी परिस्थिती कशी निर्माण झाली. आणि ह्यावेळेला आपल्या मनामध्ये सुद्धा अशा शंका येतात की माझ्या घरावरती कोणी करणी बाधा तरी केली नसेल ना, कोणी वाईट काही केलं तरी नसेल ना माझ्या घरावरती, माझ्या कुटुंबातील व्यक्तींवरती, असं आपल्या मनामध्ये शंका येत जातात. तर तुम्हाला सांगते की तुमच्या घरामध्ये तुमच्या वास्तूला जी वाईट नजर लागलेली असते बघा, काही वेळेला आपल्या वास्तूला नजर ही नक्कीच लागते किंवा त्या घरामधील ज्या व्यक्ती असतात त्या अनेक कामामध्ये त्यांना यश आलेलं असतं बघा, म्हणजे त्यांची प्रगती झालेली असते. आणि आपण जेव्हा इतर शेजारी व्यक्तीला जेव्हा आपण ह्या गोष्टी सांगत असतो, आता कसं असतं, काही व्यक्ती चांगल्या असतात, त्यांना हेच ऐकून चांगलं वाटतं, पण काही व्यक्ती चांगल्या असतील का नसतील हे मी म्हणू शकत नाही, पण त्यांना ऐकून असं वाईट वाटतं. ते म्हणतात की ह्यांच्या घरामध्ये एवढी प्रगती होते, ह्यांच्या घरामध्ये एवढं चांगलं शांततेचं वातावरण आहे, पण आपल्या घरामध्ये असं का. आणि त्यातूनच आपल्या वास्तूला, म्हणजे आपल्या घरातल्या व्यक्तीला आणि वास्तूलाही पूर्णपणे नजर लागते बघा. यासाठी सांगते की तुमच्या वास्तूला नजर लागलेली ती काढण्यासाठी किंवा घरामधील अशांतता दूर होण्यासाठी, घरामधील भांडणे, तंटा, वादविवाद दूर होण्यासाठी आणि घरामध्ये एक प्रसन्न वातावरण निर्माण होण्यासाठी आपल्या घरामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय मी जो सांगणार आहे तो तुम्हाला ह्या सर्व कारणांसाठी घरामध्ये करायचा आहे. तर हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये दररोज तुम्हाला पिवळ्या मोहरीचा करायचा आहे. तर हा उपाय तुम्ही कधीपासून करू शकता, ज्या दिवशी तुम्ही माझा व्हिडिओ बघितलेला आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही तुमच्या घरामध्ये दररोज तुम्हाला हा उपाय 30 दिवस ते 10 दिवस करायचा आहे. म्हणजे एकूण तुम्हाला 40 दिवस आपल्या घरामध्ये पिवळ्या मोहरीचा उपाय दररोज करायचा आहे. एकूण 40 दिवस कंटिन्यू तुम्हाला उपाय हा दररोज करायचा, एकही दिवस तुम्हाला स्किप करायचा नाही. आता हा उपाय कोणती व्यक्ती घरामध्ये करू शकते, एखादी सुवासिनी महिला घरामध्ये उपाय करू शकते बघा. आणि जास्त करून महिलाच आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी हा उपाय घरामध्ये करत असतात, म्हणजे प्रत्येक उपाय हे जास्त करून महिलाच करतात. किंवा एखादे दादा असतील त्यांना जर उपाय करायचे तेही करू शकतात, म्हणजे एखादी व्यक्ती जी पण आहे बघा ती आपल्या कुटुंबासाठी हा उपाय आपल्या घरामध्ये 40 दिवस पिवळ्या मोहरीचा करू शकते.
आता महिलांना सांगते, जी महिला ही 40 दिवस उपाय करणार आहे, मधल्या दिवसांमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आले, तुमचे काही 4-5 दिवस जर स्किप झाले, तर तुम्हाला ते 4-5 दिवस थांबायचं आहे. तिथं उपाय तुम्हाला करायचे. तिथून पुढचे दिवस तुम्हाला मोजायचे आहेत. तिथून पुढचे तुम्ही उपाय करू शकता. म्हणजे एकूण तुम्हाला 40 दिवस करायचे आहेत. आता समजा तुम्ही 10 दिवस उपाय करायला सुरुवात केली. 5 दिवसामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, तर ते 5 दिवस तुमचे म्हणजे धरायचे नाहीत. तिथून पुढचे तुम्ही काउंट करायचे. असं तुम्हाला एकूण 40 दिवस उपाय व्यवस्थित घरामध्ये करायचा आहे. तर आता सांगते की उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी सुरू करू शकता, पण तिथून तुम्हाला 40 दिवस करायचा आहे. पिवळी मोहरी मगाशी पण तुम्हाला सांगितलं धार्मिक ठिकाणावरून मागवून घ्यायची. आता काय करायचं, तर ज्या दिवशी तुम्ही उपायाला सुरुवात करणार आहात बघा, त्या दिवशी आपल्या देवघराजवळ दिवा धूप आरती सर्व लावायचं. देवपूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपाय घरामध्ये करू शकता. तुम्ही हा उपाय ना सायंकाळी 4:30-4च्या दरम्यान सुद्धा घरामध्ये उपाय करू शकता. तुम्ही हा उपाय संध्याकाळी 3 सांजच्या वेळेला 7 वाजता सुद्धा उपाय आपल्या घरामध्ये करू शकता. दिवा धूप आरती लावली, तुम्ही बसण्यासाठी तुम्ही आसन घ्यायचं. मग तुम्हाला मगाशी मी टायमिंग सांगितलं, त्या टायमिंगनुसार तुम्ही घरामध्ये हा उपाय करू शकता. तर आता उजव्या हातामध्ये आपल्याला मूठभर पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या आहेत बघा, आणि देवघराजवळ बसायचं आणि स्वामींना सांगायचं. पहिल्यांदा आपल्याला मुजरा करायचा आणि त्यानंतर मोहऱ्या हातामध्ये घ्यायच्या पिवळ्या कलरच्या उजव्या. स्वामींना सांगायचं की असं असं घरामध्ये आहे, त्याच्यासाठी मी पिवळ्या मोहरीचा उपाय घरामध्ये करत आहे. आणि त्यानंतर त्याच्यावरती बघा आपल्याला दररोज नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये अर्थवेदायुक्त वल्गा सूक्त आहे बघा, म्हणजे वल्गा सूक्त एक आहे, पण ते थोडं जरा अवघड आहे. पण तुम्ही दररोज पठण हळूहळू जर केलं तर तुम्हाला त्याची सवय होऊन जाईल. अर्थवेदायुक्त वल्गा सूक्त हे तुम्हाला 1 वेळा पठण करायचं आहे त्याच्यावरती. त्यानंतर तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये कालभैरवाष्टक आहे, ते तुम्हाला 1 वेळा पठण करायचं आहे. हे दोन्ही तुम्हाला ह्याच्यावरती पठण करायचं आहे. आता काही वेळेला काय होतं की आपण नवीन असतो, सेवा नवीन म्हणजे करत असतो, त्यामुळे आपल्याला काही वेळेला उच्चार वगैरे आपल्याकडनं लवकर होत नाही. तर मी तुम्हाला सांगते की तुम्ही जे वल्गा सूक्त आहे बघा, ते थोडंसं अवघड जाईल तुम्हाला पठण करताना, पण तुम्ही हळूहळू जर पठण केलं ना तर तुम्हाला सवय होऊन जाईल. तर तुम्ही काय करा, आता कालभैरवाष्टक आपण मंदिरात वगैरे जातो स्वामींच्या आरतीला, त्यासाठी तुमच्याकडनं ते होऊन जाईल पठण. जर तुम्हाला वल्गा सूक्त हे पठण करताना थोडा प्रॉब्लेम होत असेल, तर तुम्ही यूट्यूबला लावा आणि ते तिथून जसे पठण करतात तसं तुम्ही बोट फिरवा. म्हणजे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे बघा, तर तसं तुम्ही बोट फिरवून ते त्या ओळ्यांवरती तुम्ही ते पठण करू शकता हळूहळू एकदम. तर हे तुम्ही घरामध्ये पठण करायचं आणि त्यानंतर त्या ज्या मोहऱ्या असतात बघा, ज्याच्यावरती आपण सेवा केली असते, हे तुम्हाला दररोज तुमच्या घरामध्ये करायचं आहे. एकही दिवस स्किप करायचं नाही. त्या मोहऱ्या ज्या आहेत बघा, त्या मोहऱ्या घ्यायच्या आणि आपल्या घरातल्या प्रत्येक रूमच्या कानाकोपऱ्यामध्ये थोड्या थोड्या त्यातल्या टाकायच्या आहेत. थोड्या थोड्या 3-4 तुम्हाला प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये टाकायच्या आहेत. टॉयलेट बाथरूम सोडून वरची रूम असेल तर वरच्या रूममध्ये टाकायच्या. जेवढ्या तुमच्या घराला रूम आहेत बघा, त्या सर्व रूममध्ये तुम्हाला त्यातल्या थोड्या थोड्या मोहऱ्या टाकायच्या आहेत. आता तुम्ही जास्त मोहरे घेतलेल्या असतात, त्यामुळे जास्त म्हणजे आपल्या हातामध्ये जर जास्त असतील आणि तुम्ही त्यातल्या 3-4 प्रत्येक रूममध्ये टाकायचे आहेत तुम्हाला, तर राहिलेल्या मोहऱ्या ज्या असतात बघा, ते तुम्ही एखाद्या डब्यामध्ये ठेवू शकता, की जेणेकरून त्याचा उपयोग तुम्हाला बाहेर वगैरे जाताना सुद्धा तुम्ही करू शकता. मी ते तुम्हाला पुढं सांगेन. तर आता बघा, तुम्ही हा उपाय जर तुमच्या घरामध्ये 40 दिवस जर केला ना, तर तुमच्या घरामधील नकारात्मकता दूर निघून जाते. तुमच्या घरामध्ये बघा एक प्रकारे शांततेचं वातावरण निर्माण होते. आपल्या घरामधील आपल्या वास्तूला जी नजर लागलेली असते, ती नजरसुद्धा निघून जाते आणि आपल्या घरामध्ये पूर्वीसारखं शांततेचं वातावरण निर्माण होतं. तुम्ही हा उपाय 40 दिवस घरामध्ये करून बघा, तुम्हाला पिवळ्या मोहरीचा अनुभव नक्की येईल बघा. खूप महत्त्वाचा उपाय आहे हा आणि पिवळ्या मोहरीचा. आणि ह्या मोहरीचं महत्त्व हे आपल्या केंद्रामध्ये आपण जेव्हा आरतीला जातो स्वामींच्या, तेव्हा सुद्धा प्रत्येकाला सांगितलेलं आहे. 40 दिवस तुम्हाला उपाय करायचा आहे बघा घरामध्ये. आता हा एक उपाय तुम्ही घरामध्ये करू शकता. आता काही व्यक्ती अशा असतात बघा, त्या घरी खूप असे पैसे वगैरे कमावून आणतात, म्हणजे ते आणतात व्यवस्थित, पण त्यांना ते पैसे त्यांच्याकडनं पुरवठ येत नाहीत. ते बोलतात की मी दिवस रात्र कष्ट करत आहे, मी एवढं कष्ट करतो. म्हणजे दिवस रात्र कष्ट करून सुद्धा जर आपल्या हातामध्ये काहीच येत नसेल, तर आपल्याला पण कुठं असं वाटतं ना, मी एवढे कष्ट करून सुद्धा मला नशीब का साथ देत नाही. आणि काही वेळेला असं पण असतं बघा, कष्टाला जोपर्यंत नशिबाची साथ नसते ना, तोपर्यंत माणसाला यश हे येतच नाही बघा. तुम्ही जेवढं कष्ट करत आहात, जेवढं तुम्ही प्रामाणिक कष्ट करता, जेवढं तुम्ही पैसे कमवत आहात, त्या पैशाला सुद्धा म्हणजे आपल्या देवाची सुद्धा साथ असणे हे खूप महत्त्वाचं असतं. तर तुम्हाला काय करायचं, तर काही वेळेला कसं असतं, आपण जे पैसे कमवत असतो बघा किंवा आपण कष्ट करत असतो, हे सर्व इतर व्यक्तीसुद्धा बघत असतात. जगामध्ये जेवढ्या चांगल्या व्यक्ती असतात ना, तेवढ्या वाईटसुद्धा व्यक्ती ह्या नक्कीच असतात बघा.
आणि काही वेळेला काय होतं की त्या व्यक्ती म्हणजे त्यांना असं वाटतं की ही व्यक्ती एवढं काम करते, एवढं कष्ट करते, एवढा पैसा कमवते, एवढं दिवसरात्र मेहनत करत असते, हे ती व्यक्ती डायरेक्ट बोलत नाही, पण तिच्या मनातल्या मनात ह्या व्यक्तीविषयी बोलत असते बघा. म्हणजे तिला असं कुठंतरी जाणवत असतं. आणि त्याच वेळेला बघा आपल्याला तिची नजर लागत असते. म्हणजे पूर्णपणे आपल्याला सुद्धा नजर ही नक्कीच लागते. आणि मला पण पहिलं असं वाटायचं की वास्तूला किंवा एखाद्या व्यक्तीला नजर वगैरे लागते, ह्या गोष्टी नसतील. पण ह्या गोष्टी असतात. नजर ही प्रत्येकाला लागते, वास्तूला सुद्धा लागते आणि व्यक्तीला सुद्धा लागते. तर त्या व्यक्तीची बघा कष्ट करण्याची इच्छा सुद्धा कधी कधी नको वाटतं, की असं वाटतं की नको आपण काम करायला, कारण आपल्याला त्यातून योग्य असं उत्पन्नच मिळून झाले. तर अशा व्यक्तींनी काय करायचंय बघा, तर तुम्हाला हा उपाय ना शनिवारी घरामध्ये करायचा आहे. त्या व्यक्तीने ना स्वतःच व्यक्तीने त्या उपाय करा. ती व्यक्ती कोण असेल तर तुमच्या घरामध्ये जे दादा असतात बघा, त्या घरामधील जो कर्ता पुरुष असतो, म्हणजे त्या घरामधील जे दादा असतात, जे प्रमुख असतात, जे बाहेर जाऊन जॉब वगैरे करतात आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असतात, तर त्या व्यक्तीनं काय करायचं, तर आपल्या हातामध्ये आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये त्या व्यक्तीनं घ्यायच्या आहेत. जे दादा असतील त्या घरातले, त्या व्यक्तीनं त्या मोहऱ्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. शनिवारीच तुम्हाला हा उपाय फक्त करायचा. प्रत्येक शनिवारी तुम्ही घरामध्ये करू शकता. आणि काय करायचं आहे, तर आपल्या डोक्यावरून पूर्णपणे असे गोलाकार ना 3 वेळा तुम्हाला उतरवायचे आहेत. 3 वेळा फिरवून तुम्हाला डोक्यावरून उतरवायचे आहेत स्वतःच्या स्वतः. गोलाकार असं तुम्हाला 3 वेळा करायचं आहे आणि ते उतरवायचे आहेत त्या मोहरा. आणि तो जो उतारा असतो तो तुम्ही स्वतःचा उतारा काढलेला असतो बघा एक प्रकारे, पण तो जो उतारा त्या मोहऱ्या ज्या असतात ना, त्या तुम्हाला बाहेर अशा ठिकाणी येऊन टाकायच्या की ज्या ठिकाणी इतर व्यक्तींचा पाय पडू नये किंवा इतर व्यक्ती चुकून सुद्धा त्या ठिकाणी जाऊ नये. याचा अर्थ असा आहे बघा, की आपण जेव्हा आपल्या स्वतःवरनं जो एक प्रकारे उतारा काढत असतो आणि त्या दुसऱ्या व्यक्तीने जर त्याला चुकून जरी पाय पडला, तर त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा आपल्याकडनं त्रास होऊ नये यासाठी मी तुम्हाला सांगते, या गोष्टींची काळजी घ्या. कारण आपण काही वेळेला घरामध्ये उतारे वगैरे काढतो ना, असेच कुठेतरी जाऊन बाहेर वगैरे फेकून देतो. तर असं आपल्याला कधीही करायचं नाही. तर तुम्ही जो उतारा काढलेला ज्या मोहऱ्या असतात, तुमच्या बाहेर जर अशी जागा असेल की जिथं बाबा एकतर व्यक्ती जाणार नाही, चुकून सुद्धा कुणाचा पाय पडणार नाही आणि त्याचा त्रास कुणाला होणार नाही, तर त्या ठिकाणी तुम्ही त्या मोहऱ्या टाकू शकता. नसेल टाकण्याचं ठिकाण तर तुम्ही आपलं काय करा, बाहेर तुमचं डस्टबिन वगैरे ठेवा आणि त्याच्यामध्येच ते टाका आपल्या मोहऱ्या उतरलेल्या तुम्ही, आणि नंतर ते कचरा वगैरे त्याच्यामध्ये बाहेरच्याकडे टाकून द्या तो कचरा. आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये हात वगैरे पाय वगैरे धुवायचे आणि घरामध्ये यायचं आहे. हा उपाय ना खूप म्हणजे खूप प्रभावी उपाय आहे बघा. खूप जणांना ह्या उपायाचा अनुभव आलेला आहे बघा. ह्यासाठी ज्यांना घरामध्ये जे करते दादा आहेत, म्हणजे जे करता पुरुष आहेत, जे घरातली जबाबदारी सांभाळतात, जे जॉब करतात, पण त्यांना पैसा वगैरे त्यांच्या घरामध्ये टिकत नाही, ते खूप कष्ट करत असतात, तर अशा व्यक्तीने हा उपाय आपल्या घरामध्ये करू शकता. तुम्हाला अनुभव नक्कीच आहे. तर अजून एक उपाय तुम्हाला सांगते बघा. हा उपाय तुम्ही गुरुवारी घरामध्ये करायचा. अतिशय प्रभावी उपाय बघा. तुम्हाला पहिल्यांदा सांगते की आपल्या घरामधून जेव्हा आपण घरामध्ये प्रवेश करतो, म्हणजे बाहेरून जेव्हा आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करतो, आता त्या घरातल्या व्यक्ती असू शकतात किंवा बाहेरच्या सुद्धा व्यक्ती असू शकतात, जेव्हा त्या इतर ठिकाणीवरून जाऊन येत असतात आणि त्या आपल्यासोबतच येताना अनेक प्रकारची नकारात्मकता घरी घेऊन येत असतात, अनेक प्रकारच्या गोष्टी सुद्धा त्यांच्यासोबत घरी येत असतात बघा. आणि ह्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये एक प्रकारे अशांतता निर्माण होते. तर अशा वेळेला आपल्याला करायचं काय, तर अशा वेळेला आपल्या घरामध्ये ज्या पिवळ्या मोहऱ्या असतात ना, त्या तुम्हाला घ्यायच्या. त्याच्यावरती थोडंसं गुलाबजल वगैरे असेल घरात तर शिंपडायचं, थोड्याशा ओल्या करून घ्यायच्या. त्याच्यावरती एक तुम्हाला भीमसेनी कापूर एक छोटासा ठेवायचा आणि हे तुम्हाला सर्व पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधायचं आहे. आणि बांधायचं म्हणजे त्याची गाठ बांधायची पूर्णपणे घट्ट. आणि ते तुम्हाला तुमचं जे प्रवेशद्वार आहे त्याच्या आतल्या साईडला आपल्याला बरोबर मध्यभागी, डाव्या उजव्या साईडला नाही, तर बरोबर प्रवेशद्वाराच्या आतल्या साईडच्या वरच्या चौकटीच्या मध्यभागी तुम्हाला ते अडकून द्यायचं आहे. हा सुद्धा उपाय ना खूप प्रभावी उपाय आहे बघा. यामुळं घरामध्ये नकारात्मकता, वाईट शक्ती, वाईट गोष्टी या प्रवेश करत नाहीत. यासाठी आपल्या घरामध्ये गुरुवारीच हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला असे काही 4 किंवा 3 उपाय सांगितलेत बघा. त्यातला तुम्हाला जे तुम्हाला समस्या असतील तुमच्या घरामध्ये किंवा बाहेर, दादांना काही जॉबच्या ठिकाणी समस्या असतील किंवा काही व्यक्तींना त्यांच्या आयुष्यामध्ये काही समस्या असतील, तर त्याच्यासाठी नक्कीच तुम्ही पिवळ्या मोहरीचा उपाय करून बघा. पिवळ्या मोहरीचा उपाय हा खूप म्हणजे खूप प्रभावी उपाय. अनेक लोकांना ह्या उपायाचा अनुभव आलेला आहे. या उपायामधून आपल्याला कधीही कुणाचं काही वाईट करायचं नाही किंवा कुणाचं काही वाईट व्हावं यासाठी आपल्याला कोणताही उपाय करायचा नाही. प्रत्येक उपाय आपल्या स्वतःचं चांगलं व्हावं ह्यासाठीच आपल्याला करायचं आहे बघा. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, एक छोटंसं लाईक करा, हाईप करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना